Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा, मात्र पॅनिकमुळे पुरवठ्यात तुटवडा निर्माण होतोय. मुख्यमंत्री फडणवीसांची ही माहिती. तर पॅनिक होऊन इंधन खरेदी करू नका, फडणवीसांचं हे आवाहन. पोलिसांच्या पेट्रोल डिझेलमध्ये कमतरता नाही, सगळीकडे पेट्रोल डिझेल उपलब्ध. इंधन असताना बेजबाबदार उत्तर देणाऱ्या नागपूरमधील पोलीस कारवाई करतील, फडणवीसांची माहिती. राहुल गांधींची पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा गद्दार म्हणत टीका. मोदींनी देशाला विकण्याचं काम केलंय. पंतप्रधान आणि गृहमंत्री गद्दार आहेत. रायबरेलीमधून राहुल गांधींचं मोदींबद्दल वादग्रस्त विधान. राहुल गांधी रिजेक्टेड माल. राहुल गांधींच्या मोदी शहांवरील टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीसांचा हा निशाणा. पुण्यातील डेक्कन परिसरातील आरसीसी क्लास पालिकेकडून सील. आरसीसी क्लासेसचा काही भाग अतिक्रमण करण्यात आलं. पालिकेकडून अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई. नीट पेपरफुटी प्रकरण. मोटेगावकरचा सुनियोजित कट. मोटेगावकरनेच पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांडरेची एनटीएमध्ये वर्णी लावल्याची माहिती. सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर. शिवराज मोटेगावकरच्या पत्नीला सीबीआयकडून नोटीस. पुण्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना. काल मुलाची 8 तास चौकशी. पुण्यात वनराज आंदेकर खून प्रकरणात अतिक्रमण कारवाईचा दुसरा दिवस. रेल्वे रुळांलगतच्या 4 ते 5 मजल्यांच्या घरांवरती बुलडोझर. पालिका रेल्वेची आजही ही संयुक्त कारवाई. झोपड्या जमीनदोस्त. देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा आज बंद. तर मुंबई, पुणे, नागपूरसह विविध भागांमध्ये संपाला प्रतिसाद. ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा विरोध. इराणकडे अत्यंत मर्यादित नागरिकांच्या रांगा कायम. बुलढाण्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन चालक रात्रीपासून रांगेत. तर जालन्याच्या हसनाबाद या ठिकाणी इंधनासाठी 1 ते 1.5 किलोमीटरची रांग. परभणी, जळगाव, सोलापुरात नागरिकांची मोठी गर्दी. महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार. एसआयआर बाबत चोकलिंगम यांच्यासोबत चर्चा करणार. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युरोप दौरा शेवटच्या टप्प्यात. इटलीच्या रोम विमानतळावरती पंतप्रधान मोदींचं स्वागत. तर वेलकम टू रोम माय फ्रेंड. जॉर्जिया मेलोनींची मोदींसोबतची पोस्ट व्हायरल. शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक. मोदी देशाबाहेर भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करतायत. पवारांचं वक्तव्य. आम्ही पवारांच्या भूमिकेशी सहमत नाही. राऊतांची प्रतिक्रिया. जागतिक बाजारात भारतीय रुपयाची घसरण सुरू. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक नीचांकीवर. भारतीय रुपया 96.88 वर. गुंतवणूकदारांची माघार. जागतिक अस्थिरतेचा बसला फटका. फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची थेट अंमलबजावणी. मंत्रिमंडळानं घेतलेल्या 495 पैकी 458 निर्णयांची अंमलबजावणी. मुख्य सचिवांच्या कार्यालयानं सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर. बीड कारागृहात वाल्मिक कराड प्रकृती बिघडली. तर गेल्या 3 दिवसांपासून कराडवर कारागृहामध्ये प्राथमिक उपचार सुरू. पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला हलवण्याची तयारी. मुंबईमध्ये येणाऱ्या हजारो खासगी ट्रॅव्हल्स आता जकात नाक्यावरच थांबवण्यात येतील. ट्रॅव्हल्समुळे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. प्रवाशांसाठी मेट्रो, बेस्ट आणि कॅबची सुविधा देखील सुरू होणार. राज्यामध्ये 3000हून अधिक धरणांमध्ये केवळ 33% पाणीसाठा. अमरावती विभागात सर्वाधिक तर पुणे विभागामध्ये सर्वात कमी जलसाठा. तर पुणे विभागातील धरणांमध्ये केवळ 25% पाणीसाठा. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नागपूरमधील एसापूरजवळ विटांनी भरलेला ट्रक उलटला. 3 कामगारांचा जागीच मृत्यू. तर 3घांवरती उपचार सुरू. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे अपघात. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.